लीला मॅडम, तुम्ही इथे काय करताय? मॅडम, तुम्हाला कुठे सोडायचं आहे का? तुला लास्ट अँड फायनल सांगतो लीला, तुला या घरात लीला म्हणून राहायचं असेल, माझी बायको होण्याचा हक्क न गाजवता इथे राहायचं असेल आणि अंतराची जागा न घेता इथे राहायचं असेल तर राहा, नाहीतर इथून जा. मला माझ्या आयुष्यात अजून कॉम्प्लिकेशन नकोय अंतरा, बस झालंय. आणि तू नसताना मी हे सगळं हँडल नाही करू शकत अंतरा. का लीलाला माझ्या आयुष्यात आणलंस तू? काय गरज होती? तुझ्या सगळ्या आठवणी, सगळ्या मेमरीज मिटवायला निघाली होती ती आज. हा दिवस तुझा आणि माझा आहे फक्त, तेही ती कंट्रोल करते. नाही अंतरा, तू माझ्या आयुष्यात इम्पॉर्टंट आहेस ही गोष्ट तिला कळत का नाही अजून? एवढी छोटीशी गोष्ट अंतरा. I'm just fed up, अंतरा. I'm fed up. I'm sorry. तिचा राग तुझ्यावर काढतोय. आज आपला स्पेशल दिवस आहे आणि तो मला खास ठेवायचा अंतरा. हॅपी अॅनिव्हर्सरी अंतरा. I miss you. ताई, तुझं लग्न झाल्यापासून मला माझ्या गोष्टी इतक्या वेळेवर आणि व्यवस्थित मिळतात ना. ए ताई, हे बघ ना, मी परवा लोकल मधनं नवीन कानातले घेतले. ताई, हो छान आहेत ना. पण ताई, तू जे कानातले माझ्यासाठी करायचीस ना, तसे नाहीच मिळत, कारण ते तू करायचीस ना. बर, तू खूप दिवसांनी आलीस ना, मग जरा मी सेवा करून घेते ना तुझ्याकडनं. जरा तेल आणते, मला मालिश करून दे. हा, हे जे मला माहिती आहे, तुम्ही आज मला जे काही बोललात ते रागाच्या भरात बोललात. तुम्ही इतके वाईट नाही आहात. माझ्यामुळे तुमची एवढी चिडचिड झाली, तुमचा आजचा दिवस वाईट गेला, सगळं माझ्यामुळे. तिची माफी मागायला मी असं काही चुकीचं केलेलं नाही आई. इनफॅक्ट तिने माझ्या आणि अंतरामध्ये इंटरफेअर करायला नको होतं. अभिराम, मी तुला किती वेळा समजावलंय रे,
हजारदा मी तुला सांगितलं असेल की लीला वेंधळी आहे, ती चुका करते, पण ती का चुका करते याचा विचार कर. ते सगळं करण्यामागे तिचा काय हेतू असतो याचा विचार कर. पण नाही, तिने हे सगळं तुला बरं वाटावं म्हणून केलं. तुझ्या प्रेमाखातर केलं तिने. ती या घराला सांभाळून घेण्याचा प्रयत्न करते, पण तू मात्र तिला लागेल, तिच्या जिव्हारी बोचेल असं बोललास. आणि हे सगळं नकळत नाही तर मुद्दाम होऊन बोललास. लीलानं जे काही केलं ते नकळतपणे केलं, पण तू हे जे काही केलंयस ना ते जाणून बुजून केलेलं आहेस. आपलं सगळं सोडून, आपली घरची मंडळी, आपली आवडतं घर, सगळं काही सोडून ती इथं आली केवळ तुझ्यासाठी. आणि सुखी संसाराची स्वप्न बघणाऱ्या तुझ्या या बायकोला तू या घरातून निघून जा असं म्हणालस. हे असं करायला नको हवं होतंस, कारण हे घर तिचं देखील आहे. लीलाला या घराबाहेर काढून मी चूक केलेली नाही आहे का? आज तुला असं वाटतंय अभिराम की तू चुकीचं केलं नाहीयेस, पण लवकरच तुला तुझ्या चुकीची जाणीव होईल. आणि माझी खात्री आहे लीला या घरी नाहीये म्हणून तुला देखील चुकल्यासारखं वाटणार. तिने असं काहीही केलेलं नाही आई, ज्याने माझ्या मनाला किंवा माझ्या आयुष्याला काही फरक पडेल. सो तिला मिस करणं आउट ऑफ द क्वेश्चन आहे. प्लीज. लवकरच हा तुझा विश्वास खोटा ठरेल. तू तिला मिस करशील, तुला तिची आठवण येईल, तू तिला फोन करशील, तिची माफी मागशील आणि सन्मानानं तिला या घरी घेऊन येशील.